fine. I am frequently travel. And in I am traveling is only English book. The book is the name is How to Know Woman's Heart. अरे बापरे. The writer President Oak. Very interesting book. Very interesting. बजाऱ्या आवरा ब्रेक मारशील 3 महिने पाठ करत होतो ना सगळ्या गाच्यात गेला आता काय करशील अरे देवा हॅलो मस्त वाव अने वा तिकीट पुढे बसा ओ बाई एक्सक्यूज मी प्लीज सिट हिअर म्हणजे नाही नाही सिट हिअर म्हणजे इकडे बसा अच्छा तसं हो हो म्हणजे काय खिडकी जवळ बसायला बायकांना जाम आवडत अ वुमन हार्ट लाईक विंडो म्हणजे खिडकी जवळ बसायला त्याला जाम भारी आवडत बस बसा बसा इकडे बस अरे बापरे अरे बापरे बसा पुढे जा. चिमटला पाय माझा होय काय सॉरी सॉरी Very interesting. No? This is the book is yes. Yeah. The English is MRS Sangeeta Patil. You know, Sangeeta Patil is my friend, but MRS who is MRS? Oh my God, dictionary बघायला लागेल मला. MRS. मिसेस MRS. इच्छातलं यारा झालं काय रे महाराज म्हणजे मीच आहे एरा उगाच बघितलं डिक्शनरीत मला माहित होत भाऊ दिस इज त्यानं म्हणावं पंकजला फोन करा म्हणावं हा हा पंकज कोण त्यांना माहितीये त्यांना सांग फक्त करावं म्हणावं त्यांना फोन करा सांगा पंकजला हा सांग त्यांना माहितीये पण त्यांना कोण आहे ते कोण? त्यांना हे बसलेत ना हे अच्छा, हे. त्यांना हा हा मिस्टर आहेत ते माझे अच्छा अरे मग तुम्ही बोलायचं ना डायरेक्ट मी कसं मला नाही बरोबर तुम्ही बोला ना तुमचं आहे ना नाही ना आमची भांडणं झाली आहेत काल ती बोलत नाही माझं थोबाड पण बघणार नाही तुम्ही सांगा ना प्लीज बहिणी कशाला भांडायचं ना काय गरज आहे का भांडायची संसारात भांडायचंच नसतं ना कधीतरी भांडायला भांडायला तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं करा ना हॅलो 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 काय पंकजला फोन करायला सांगितलंय मला दुसरे कामधंदे नाही माझ्यावर कशाला चिडताय त्याने निरोप दिला ते तुम्हाला मी सांगतोय ना तिला सांगा फोन केलाय मी 10 वेळा सांगायची गरज नाहीये माझा कान जिवंत आहे मला ऐकू येतं सांगा तिला 10 वेळेला सांगायची गरज नाही केलाय फोन ऐकलं मी नाही काय ऐकलं मला नाही काय ऐकायला बिकायला तिकडचं कसं येईल तोरा मोठा शायनी ना मोठी तिला सांगा फोन केलाय म्हणून हो फोन केलाय सांगा हा फोन केलाय दिस इज रायटिंग इज फॉर परचेसेस and very evident and actually not much this is practically त्यांना पाणी प्यायला सांगा बाहेर लय ऊन आहे द्या अरे तुम्ही डायरेक्ट बोला ना यार कशाला असं करता बोला नाही ना बोलत ते भांडणं झाली सांगित प्लीज द्या ना त्यांना प्लीज द्या ना ठीक नाही ठीक आहे हॅलो काय तुझं पाणी प्यायला सांगितले ऊन आहे खूप मला नाही प्यायचं पाणी एक दिवस पाणी नाही प्यायलं तर काय मरत नाही हे ठेव तुझ्याकडे एक दिवस पाणी नाही प्यायलं तर मरत नाही असं बोलले ते कशाला त्याला पाणी पाचता घ्या तुम्ही त्यांना म्हणावं पाणी प्याय तर बुकेच घालीन मी कसं बोलू हे कसं मी बोलू शकतो यांना सांगा
या नका सांगू. This is a personally practical marriage. And woman is right. Collection. Who's the time and right? ऐका ना भाऊ, ऐका ना, ऐका ना. त्यांना म्हणावं रातीसाठी सॉरी. हे नाही मी सांगू शकत. मी नाही मी. का हो? अरे मी कसं सांगणार काय करतं काय आणि बोलायला बोलून सुद्धा मी बोलेन त्यांना हॅलो रात्रीसाठी सॉरी पण शेजारच्याने ऐकलं तर त्याचा गैरसमज होईल ना. त्यांना म्हणावं की मी म्हंटले म्हणून प्लीज ऐका ना, आमची भांडणं तर मिटतील, प्लीज सांगा ना तुम्ही. माझं नाही ऐकणार ते, प्लीज प्लीज सांगा ना भाऊ. बोलतो 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 सांग. हॅलो रात्रीसाठी सॉरी. काय बोलला? रात्रीसाठी सॉरी. तू काय येडायस काय रे जरा? येडायस तू? हा तू रात्री कुठे दिवा विजवलास हे मला कशाला सांगतोयस? सरभरीत कुठला अक्कल तुला? मी नाही बोललो हे बोलले म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना. कोण बोललं? हे तुमची ती बोलली. हा. तिला म्हणून जरा थोबाड ना जपून वापर जरा, कळलं ना? आवर घाल त्याला, नुसती वचवच वचवच करू नको म्हणो. थोबाडावर आवर घाला वाचा वाचा करू नका जरा. मुडदा बसावला तो जा असा मुटका मारीन ना हितच गाडला जाशील. अरे तुम्ही कशाला बोलता ते बोलता तुम्ही डायरेक्ट मला कशाला बोला सांगता यार. बायका असं बोलतोय कोणी उठीत ना. ए बायकांना त्रास देतोय काय? नाही 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 मी नाही. मग शांत शांत शांत. सॉरी. स्टॉप आला तुमचा स्टॉप. सांगावं लागतं माहिती नाही. तिकीट घ्या. आज तेवढंच काम आहे तिकिटाचं. स्टॉप ठरलाय का? स्टॉप ठरलाय. दोन सांगलीची. सांगली व्हेरी प्रॅक्टिकल स्मार्ट. गाडी जाते चिपळूण. हा सांगलीची मागतोय तिकीट. तुम्ही वाचा अरुंडा वाचा. person is a nice. Unit is first is my. And then absolutely right, but not and my everybody take to here. This is a 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ऐका ना, ऐका ना, ऐका ना. अरे नाही ऐकायचं मला. आता मार खाता खाता वाचलो तुमच्यामुळं. ओ भाऊ बसा इकडे तुम्ही. बसा इकडे बसा. तुम्ही उतरताय? वसाऱ्या बस बोलतो बस ना कसा छानपणा करतो. इथं त्या बाईने डोकं पिकवलंय. दिस इज कम्प्युटर कोर्सेस. दादा 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 काय झालं? बायकोशी भांडण झालं का? कुणाची बायको? कुठली बायको? अरे लग्न नाही झाले माझं अजून. अरे बापरे. मग ओ मग अरे मग काय हे वचारे दोघं नवरा बायको एकमेकांची भांडतात आहेत. ते डायरेक्ट भांडत नाही मला घेऊन भांडतात. मधला कावला केलाय वाचाडीने मला. म्हणजे काय झालं? हे आहे ना हे हा हा ते मला निरोप देतात. बर मग तो निरोप मी घेतो. असं मग यांच्याकडे देतो. हा यांना सांगितलं ते असं करतात. बापरे. हे चिडतात. हा बरे हे निरोप मला देतात. मी आपल्या ह्यांचा निरोप घेतो. यांना सांगतो तर हे करतात. अरे मधलं कधी टपलवलंय ना वाचऱ्यांनी मला. होत असतं होत असतं. अरे पण माझं काय चूक आहे? रिलॅक्स रिलॅक्स. नवरा बायको आहे त्याच्यात होत. ट्यूमर काढा ना वाचाड्यानो. अरे ऑपरेशन करा ना. डॉक्टर कुठे गेले? डॉक्टरला बोलवा. सिस्टर कदम कशाला ओरडताय तुम्ही आणि कशाला वळवळताय एवढं? गांडुलाने झपाटलंय मला.
म्हणून बोलतोय ना. अरे मरायला आलोय ना रे. बोलो ना डॉक्टरला. बोल ना. थांबा, ओरडू नका, डिस्टर्ब होतंय मला. मला मस्कारा लावू द्या ना. अरे मस्करा नाही रे, तुम्ही मस्करी लावले. ऐका ना रे, कुणीतरी बोलो ना डॉक्टरला. मला त्रास होते ना. पण इकडे दुखते ना. कशाच्या नावानं बोंबालतंय सारखं कळ. सकाळ झाली नाही झाली कशाला बोंबालतंय सारखं. गबाचा की वास कसला येतो रे कदम. याच्या आईला काय सकाळ सकाळ का दारू पिऊन आलाय काय. तू प्यालायस साड्या. 1 महिना झाला मी इकडे आहे रे. पहिल्या दिवशी मला ऍडमिट केल्यानंतर ज्या ज्या लोकांनी फळं आणली ना ती आता पिकून त्याचं वाईन झालंय आतल्या. मला घरी तरी जाऊ द्या ना. माझं ऑपरेशन तरी करा ना. जरा थांबा शांत राहा. अरे काय कशाची वाट बघतात द्या की टाकून ती वाशी. तू काय आतलं किडे येऊन सांगणार आहे त्यातलं टाका म्हणून टाकून दे. आणि इथं वार रूम फ्रेशनर बिसनर मारावा जरा. ओ शांत झोपा जरा. काय काय होतंय तुम्हाला. अरे टुंबर दुखतोय ना रे वाचाऱ्या. टुंबर तुम्ही आतल्या गाठीच आहे ना म्हणून ते आतलं दुखतंय तुमचं. सर जोरदार टाकलाय. आतल्या गाठीचा म्हणून आत दुखते. सर हेअरस्टाईल कशी वाटते माझी. कडकच आहे विषयच नाही काय. मी दाढी व्हिडिओ करायला पाहिजे. दाढी दाढी ठेवा सर, तुम्ही हिरो दिसता. मी कशी दिसते. तुम्ही परी परी. अरे काय चाललंय वसाड्यानो. ही सकाळपासून मेकअप घासते चेहऱ्याला. तुझं काय चाललंय. तुझं काय चाललंय. मिशी कशी आहे. अरे काय आहे आज वसाड्यानो. कदम असं काय करताय. तुम्हाला काहीच माहित नाही. मी तुझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहे वसाडे. मला माहितच आहे. अरे अरे हॉस्पिटल मध्ये शूटिंग आहे. शूटिंग आहे का तुम्ही. अरे वसाड्यानो ट्रीटमेंट सोडून सगळं चाललंय इकडं वाचाड्यानो. आधी त्या वाकड्या ड्रायव्हर वाल्याचा वाढदिवस इकडे केला वाचाड्यानो. आधी तिकडे बिर्याणी स्पेशल तुम्ही काहीतरी कार्यक्रम केला. आणि आज शूटिंग. अरे वसाड्यानो माझं ऑपरेशन करा. मला घरी जाऊ द्या. कदम कदम शांत राहा शांत राहा. आज शूटिंग झालं की तुम्हाला पहिले चिरा घेणार आहे. अरे काही डॉक्टर आहेस का कोण आहेस तू वाचाडे असं बोलतात. जरा शांती ठेवावं तुम्ही. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॉर्निंग. गुड मॉर्निंग सिस्टर. गुड मॉर्निंग डॉग. गुड मॉर्निंग. यू आर लुकिंग हँडसम. थँक्यू. तुम्ही सुद्धा सुंदर दिसताय सिस्टर. आज वेगळाच ग्लो आलेला आहे. कोणीतरी वेगळी लिपस्टिक लावली. काय केलं. 2 इंच ट्यूमर आत घालवलास. अरे आलोय ना रे वाचाऱ्या. सॉरी सॉरी सॉरी. कदम कदम आता कसं वाटतंय तुम्हाला. अरे पोटात दुखते ना माझ्या. पोटात दुखतंय. बने यांच्या बेंबीत गरम तेल घाला. काय गावठी डॉक्टर आहेस का रे वाचाऱ्या. अरे ट्यूमर काढायला आलोय ना. ओ ट्यूमर. बोंबी दुखते का त्याच्यात तेल ओतणार आहेस वाचाऱ्या. नाही 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 माझ्या हेच होतं. काय होतं इतके पेशंट्स असतात माझ्या वाट्याला की कळतच नाही कोणाचं काय दुखतंय कोणाला काय होतंय. काय वाचाड्या कुत्रा नाही हॉस्पिटल मध्ये. मी एकटाच आहे. कुठे वाचाऱ्या. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. अहो कळतच नाही पेशंट काय येत नाहीत ते इकडे. अहो तुमच्यामुळे आम्ही महिन्याभराचं लाईट बिल भरतो हॉस्पिटलचं. कसं आहे कदम आता हॉस्पिटलमध्ये समजा पेशंटच नाही. डॉक्टर आपली नुसती स्टेथोस्कोप घालून इकडून तिकडे हिंडते याला का येण्यागत कसं वाटतं रे. हो ना. म्हणूनच मी माझं डॉक्टर लावून डॉकला आयडिया दिली की आपण ऍड शूट करूया. म्हणजे लवकर 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 येतील. डॉकर डॉकर लवकर लवकर लवकर. हाऊस इट. थांबा रे थांबा. माझ्या ट्यूमरवर इकडे इलाज नसेल पण ह्याच्या ह्युमरवर तरी इलाज असेल का नाही. तो आधी करा वाचाऱ्यानो. अरे किती बेकार हॉस्पिटल आहे रे वाचाऱ्यानो. डॉक्टर तुम्ही नसताना हे वसारे तिघ टाइमपास म्हणून एकमेकाचं रक्त काढत असतात माहिती. नाही नाही ते ऍक्च्युली मीच त्यांना सांगितलेलं आहे. प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांना ते करावं लागतं. काय होतं आपल्याला जर प्रॅक्टिस नसेल ना मग आपल्याला नस सापडत नाही. मग हात बसलेला नसतो. मग आपण विचारत बसतो नस कुठे नस कुठे. इकडेच असते पण डॉक्टर. ट्यूमर हातात गावलाच ना फेकून मारलास. मी काय केलं. कदम काय केलं म्हणजे काय. काय काय झालंय. अरे काय हे डॉक्टर आहेत का कोण आहेत रे. परवा या लोकांनी
झोपेचे इंजेक्शन एकमेकांना देऊन 8-8 तास झोपले होते वाचा. काय झोप लागली तुला काय झोपलो होते मला खरं झोपायचंच नव्हतं पण लागलीच झोप. नाही पण तेच आहे काय होतं ना आपल्याकडे पेशंट नसल्यावर काय करायचं म्हणून तुला इंजेक्शन घे तुला असं सगळे करत बसतात. पण आता तसं होणार नाही. आपण ही ऍड केली की लोकांना कळणार इकडे हॉस्पिटल आहे, मग लोक आजारी पडणार आणि मग दनादन आपल्याला पेशंट्स मिळणार. गर्दी चलो 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 कम फास्ट. आई एम द डायरेक्टर. हेलो हेलो हेलो. हु आर यू? यू आर द व्हाट बॉय? थैंक यू. हेलो यू आर द सीनियर डॉक्टर. ओह नो यू आर द सीनियर डॉक्टर. हेलो हेलो दत्तू. चलो लगे सेटअप करा सगळं. और मेरे को मेरे फील्ड में कोई नहीं चाहिए. जस्ट आउट प्लीज आउट. हु इज ही? सर हे पेशंटचा रोल करणार आहेत. अरे बचारे कधी ठरले हे? क्या बात है, एक माणूस सेलिब्रिटी होणार. ओके ओके पेशंट व्हाट इज योर नेम? अरुण कदम. ओके अरुण सर तुम्हाला डायलॉग बोलायचा आहे. माझ्या छातीत दुखतंय. आय वॉन्ट 2 times. ओके तू कर वाचाड्या. छातीत नाही दुखत आहे, ट्यूमर दुखतंय. इट्टू इट्टू. मी डिरेक्टर आहे, माझे डायलॉग बोलायचं. कोण आहे हा दत्तू? हा आत्ता आलाय. हा माझे मेन डायलॉग बोलत नाहीये, स्वतःचे ऍडिशन्स. हु इज ही? सर आपण असं केलं तर त्यांचे डायलॉग मेन डायलॉग म्हणून घेतले तर? शट अप. तुम्हाला माझ्या छातीत दुखतंय 2 times करावं लागेल. ओके अरे नाही वाचाड्या, माझं ट्यूमर दुखतंय ना, मी कशाला छातीमध्ये बोलतोय दुखणार आहे? कोण आहे हा? हा कोण आहे दत्तू? इज अ ज्युनियर आर्टिस्ट आणि हा मला असं बोलतोय ऍक्टिंग येत नाही, काय नाही, अक्कल नाही, काय नाही, लायकी नाही, काय नाही. अँड ही इज सिटिंग ऑन माय बेड. आय डोंट वॉन्ट हिम. मला हा नको आहे. मला वेगळा पेशंट द्या प्लीज. मी पेशंट आहे, ज्युनियर आर्टिस्ट बोलतोय. काय काय बोलतोय तू वाचायला? What is he saying? काय बोलतोय तो? सर ती खरंच पेशंट नाही तर ऍडमिट झाले तर इकडे महिनाभर ऍडमिट आहे ती ऍक्टर नाही ती. माय गॉड हे पेशंट आहे. पेशंट आहे ती. आय एम सो सॉरी सर. मला माहित नव्हतं. आय एम सो सॉरी. इथे आय एम सो सॉरी. इथे दुखतंय का तुम्हाला? चला 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 आपण शूटिंगला. ओके फाईन चिल. नर्स कोण आहे? गेस करा. आय लाईक दिस गेम. काय वाचाड्यानो? ही आहे ना नर्स वाचारे, एकच आहे ना आपल्याकडं. ओके ओळखलेलं आहे, ह्यांनी ओळखलं. यू आर द नर्स. Pretty doll, come over here. Come fast. Okay, I like your color. Thank you. Nice. So, Rasika, right? मी तुला अरे तुला केलेलं सांगणार आहे. चालेल. ओके गुड. डॉल तुला एक डायलॉग बोलायचा आहे. सिम्पल डायलॉग आहे. काय तू आता कशी आहेस? ह्या हॉस्पिटलमध्ये तू नर्स आहेस, पण माझ्या ऍड मध्ये यू आर द अँकर. वाव, स्क्रिप्ट प्लीज. येस मॅडम. स्क्रिप्ट. मला स्क्रिप्ट पण आहे. टेक दिस. एवढं सगळं पाठ होईल माझं? डॉल तुला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. अख्खं नाही घेणार आहोत आपण. 1 लाईन्स घेणार आहोत. इज इट ओके? ओके. इज इट ओके? Yes. ओके. सो आपण आता 1 लाईन घेणार आहोत आणि तुम्ही डॉक्टर तुझी लाईन परत एकदा बोल. आय वॉन्ट टू रिपीट इट त्यांच्यासाठी. हे आहे आमचं हॉस्पिटल शेवटचा श्वास. करेक्ट. शेवटचा श्वास. हा. एसएस म्हणजे शेवटचा श्वास असं नाव होतं हॉस्पिटल आहे वाचाड्यानो. हो. अरे मग ते बोर्डावर लिहा ना. मी ते वाचून नसतो आलो असतो ना रे इकडं. नाही आता ठीक आहे, आता आलाय ना तर ठीक. जस्ट शट अप. लिसन तुझं पूर्ण डायलॉग आहे. हा. हे आहे आमचं हॉस्पिटल शेवटचा श्वास आणि हे आहेत आमचे डॉक्टर जे पेशंटची काळजी घेतात. एक्झॅक्टली. ह्या वाक्यानंतर तुम्हाला पेशंटची काळजी घ्यायची आहे. नाव डॉल तू इकडनं चालत येणार आहेस अशी हॉस्पिटल दाखवत इथे उभी राहणार आणि देन डायलॉग बोलणार. ओके ओके चलो दत्तू अँगल लाव डॉलवर आपल्या. येस सर मी सुंदर दिसते ना? ऑफकोर्स जगातली प्रत्येक स्त्री ही सुंदर दिसते. डॉल डोंट वरी. कम प्लीज. या ऍक्शन करा. इकडून Yes, sir. येस येस Ready, येस. sir? दत्तू फॉलो हर. ओके ऍक्शन. तर हे आहे आमचं हॉस्पिटल शेवटचा श्वास आणि हे आहेत आमचे डॉक्टर जे पेशंटची काळजी घेतात. हॅलो. वाय जस्ट स्टॉप इट. कोण असतोस तू कट बोलणारा? कोण असतोस तू? आय एम द डिरेक्टर. मी इथे कट बोलणार आहे फक्त. इंजेक्शन आत गेलंय, चांगलं टाकलंय त्याने आत. इंजेक्शन कोणी दिलं? यांनी इंजेक्शन कोणी दिलं? आय वॉन्ट क्लोज ऑफ द इंजेक्शन. कुठलं इंजेक्शन दिलंय फॉर द कंटिन्युटी? मानी कुठलं इंजेक्शन दिलेलं आहे? जे रोटेशन दिलंय. वाट चल. वाट हरवतो तुला हरवतो ना बाई. मागचा डाव लक्षात ठेव. हे नाही हे चल घे. पोलीस आले. पोलीस आलं कोण? नाही आलं कोण?
कोण नाही आहे दरवाजा वाजलाय शांत डेडी कोण नाही घरी आहे कोण नाही घरात आहे 15 लोकांना मारलं मी. बोला आहे. नमस्कार, मी गानपोपट सुमारिया चौघुलिया. हॅलो गुरुजी, गुरुजी या ना घरात. या गुरुजी या. गुरुजी आपल्याच घरात कुठं पण बसा. बघितलंस गुरुजींना किती मान आहे बाहेर ते. बरं दत्तू, मला सांग, तुला मैफिल माहितीये का? हो, नाक्यावरचा बुर्जी पाववाला. तू ऐकल, मी मैफिल म्हणतोय, तू ऐकत जा ना बाळा, एवढी काय घाई आहे तुला? मैफिल, तुला मैफिलच माहिती नसेल म्हणजे तुला खाजगी मैफिल सुद्धा माहिती नसेलच. खाजगी मैफिल म्हणजे हे बघ, हे आहेत ना इकडे 4-5 जण ज्यांनी आपल्याला इथे बोलवलेलं आहे. हे सगळे त्यांच्या घरात बसणार, आपण त्यांच्या समोर जाऊन त्यांच्यासाठी खास आपली खाजगी मैफिल करणार, आपली कला सादर करणार आणि ते खुश होऊन आपल्याला दौलत जादा करणार आपल्यावर. वा 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 वा. बघ, निरीक्षण कर, मैफिल कशी असते ह्याचं निरीक्षण कर. हो पंडितजी. ये. नमस्कार. गुरुजी नमस्कार. नमस्कार. पाया पडतो गुरुजी. अरे नाही नाही नाही, बस बसा ना गुरुजी. हो हो बसा. ते गाणं उपट तुम्हीच ना? गाणं उपट नाही, गाणं पोपट पंडित स्वराधीश सुमारिया चौघुले माझं नाव. ए अरे चहा पाण्याचं बघा सोय करा यांची. नाही नाही, तसलं काही मला काही गरज नाही त्याची. नाही सरबत थोडंसं घ्या की. हा आणा तुम्ही. असं काही हे नाही म्हणजे 22 वर्ष मी गेली संगीताची सेवा करतो. ते नका सांगू. माझा डेडी आहे. कोण आहे? माझा डेडी. डेडी वेगळंच नातं आहे. हे कुठलं नातं आहे? फादर. अच्छा अच्छा, ओ हो वडील नमस्कार. नाही लक्षात नाही, हरकत नाही, नमस्कार. माझा डेडी आहे. बरं बरं बरं. काय झालंय थोडासा आजारी आहे तो, प्रॉब्लेम झालाय जरा. अच्छा बरं बरं. आजारी. त्याच्यासाठी तुम्हाला मी इथं बोलावं. बरं बरं, हरकत नाही हरकत नाही. हो हो. तुम्ही काय, मी तुमचं लय ऐकलंय म्हणजे खरंच नाव, तुम्ही लय भारी गाता. तुम्ही असं म्हणजे गायला की म्हणजे पाऊस बिऊस पडता, आग बिग लावता. हा म्हणजे तसं आहे, एवढं अगदी नाही पण आहे, संगीतात तशी ताकद असतेच. त्याच्यासाठीच मी तुम्हाला द्या द्या द्या. नाही मला नको. 22 वर्ष संगीताची सेवा केल्यामुळे मी आवाजाला जपतो. द्या द्या, मला काय प्रॉब्लेम नाही, द्या. पहिला बासुंदी. बासुंदी आमच्या डेअरी आहे ना. डेऱ्या 20-25 डेअरी आहे ती, दूध असतंय घरचं, त्याच्यामुळे पाहुण्यासने आम्ही बासुंदीच देतोय सगळ्यांना. मला 1 ग्लास बासुंदी द्या ना. नाही बाई, हे आता नको नको बोलले. नाही पण आता पाहिजे ना मला. ए द्या गुरुजी. आहे ना, घ्या गुरुजी. पी पी. काय झालं गुरुजी? पंडितजी गुरुजी काय झालं? पंडितजी काय? 8 वर्षांनी पहिल्यांदा पितोय बासुंदी. कधीच नाही मिळाली मला. घ्या घ्या घ्या. प्या बासुंदी निवांत पे. बरं वाटलं ना? शरीरात गेली बासुंदी. बरं वाटलं ना? चांगले असते बासुंदी पेलेलं म्हणजे. प्या प्या. सर हा हा, तुम्ही काही सांगत होतात. हा म्हणजे बासुंदी आहे, प्या निवांत. तुम्ही सांग काय झालंय? गुरुजी थोडासा म्हणजे डेंजर प्रॉब्लेम झालेला आहे. काय प्रॉब्लेम झालाय मला सांगा. थोडासा सिरियस प्रॉब्लेम आहे. हो काय झालंय मला सांगा. माझा डेडी आहे ना. हा डेडी. हो. कितीतरी महिने झालं झोपलाच नाही. माझ्याकडे काही व्हिडिओ आहेत, देऊ का? वाजवेन एक फनकन. हे सोल्युशन देतो. कपा पसरा पी ना ते. आणि मला काय व्हिडिओ मला बघायचे. रियाज करायचा वेळ सोडून व्हिडिओ बघत बसतोस तिकडे. माफ करा, तुम्ही काही सांग. लहान आहे जरा. हो लहान आहे, बासुंदी पितोय म्हणून वाचायला बरं का. हो नाही नाही, ते लहान आहे, विसरून जा. हा तर माझा डेडी बरेच महिने झालं झोपला नाही. बरं. मग डोळ्याला डोळाच लागत नाही त्याचा. 7-8 डोळे उघडच असतात त्याचं. थोडस म्हणजे 5-6 मिनिटांनी समजा डोळा बंद केला नाही लगेच दचकून उठतोय.
त्याला कळत नाही इकडे तिकडे बघायला लागतोय त्याला शुद्ध राहत नाही त्याला झोपच लागत नाही त्याला काय सांगताय काय हो डेंजर अवस्था आहे त्याची अरे बापरे सिरियस प्रॉब्लेम दिसतोय हा एक तर माझी आई नाही आई झाले ना 12 वर्ष तुम्ही काय रडताय मला सांगू दे ना तुम्ही रडायला लागलं की आम्हाला पण रडायला येतं भाई ऐका ना गुरुजी काय म्हणलं नागेश पोपट ना तुम्ही नागेश पोपट कुठून आणलाय गाणं पोपट पंडित सुमारियाचं नागेश पोपट गुरुजी पाया पडतो नाही हे बघ पाय नाही पडायचं ह्यांना झोपवा तुमच्यामध्ये ताकद आहे ह्यासनी झोपवा म्हणजे मी हे बघा आई नाही तेव्हापासून ह्यांनी मला वाढवलेला आहे मोठा केलेला आहे एकुलता एक ढेडी आहे माझा हा आमचे काय मग आमचे काय काम काय इकडे असं एक्झॅक्ट काम जर सांगितलं तर मग आम्ही त्याच्यावर काम करू नाही का सारखं बघू नको रे याच्याकडे स्वतःची पहिल्याच माझ्याकडे बघ थांब जरा हा तर ती पोपटाची गाणं तुम्ही गाता पोपटाचं गाणं अहो गाणं पोपट पंडित सुमारिया चौघुलिया हा ते पुणे पंडितची म्हणा तेवढं बरं पडेल तुमचं कळलं मला बरं ही पोपटाची मिरची कोण आहे मी यांच्या कुल्लू गुरुतला शिष्य आहे कुल्लू गुरु गुरुकुल आहे ते कुल्लू गुरु कुठला अरे नीट म्हणायला शिक रे तू फी दे रे 6 महिन्याची फी पेंडिंग आहे फी दे आधी मला सॉरी 28 रुपये महिन्याची फी आहे तरी सुद्धा देत नाही 6 महिने पेंडिंग फी दे मला बापाला दे फी दे मला सॉरी 28 रुपये फी तरी देत नाही लहान आहे बरं माझी ओळख झाली हा पण ही डोबळी मिरची कोण आहे अरे नाही लहान आहे तो सॉरी अरे अक्कल आहे का तुला बिंबीत गोळी घालतील आणि काढतील जवळून कुठून तरी गप्पा बस माफ कर लहान आहे जरा बेटा समळून बोलायचा डेडी आहे आपला त्यो जेवढी बासुंदी पेलाय ना त्याच्या डबल बाहेर पण काढू शकतो मी समळून बोलायचं होय नाही माफ करा तुम्ही काही सांगत काहीतरी मला माहिती आहे संगीतामध्ये ताकद असते तुम्ही गावा काहीतरी नाही तुम्ही बरोबर बोला संगीतात ताकद असते संगीतात तुम्ही म्युझिक थेरपीचं नाव ऐकलं असेल अनेक असाध्य रोगांवर त्यांनी नियंत्रण मिळवलेलं आहे आणि माझी गायकी तेवढी आहेच की मी यांना झोपवू शकतो झोपवा ह्यांना म्हणजे पंडितजी गायला लागले की मी झोपतो पण कुत्री उठतात आणि भुंकायला लागतात तुझ्या 34 रुपये फी करतो आता नाही, महिन्यापासून नाही, 34 रुपये नाही, गुरुजी, असं- वाढवली 4 रुपये वाढवले मी आता चल गुरुजी आम्ही रस्त्यावर येऊ ना गुरुजी या रस्त्यावर 28 रुपये फी असून 6 महिन्याचे देत आहे नंबर दे वडिलांचा माफ करा जरा तुम्ही काळजी करू नका मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही आता जे मगाशी म्हणालात की ते अचानक दचकून उघडे उठतात तसे का उठतात त्याचं काय कारण असावं कळणं झालंय तुम्हाला सांगतो डॉक्टरांकडे नेलं डॉक्टरने त्याच्यावरची सगळी गोळ्या औषधं दिली ती पण काहीच होईना झालंय डॉक्टर म्हणला ह्यांना झोपवा हे जर झोपला नाही तर हार्ट अटॅकनं मारणार तुम्ही करा काहीतरी गुरुजी मी तसं हे कॉन्ट्रॅक्ट किलर होता आधी कोणाचा कॉन्ट्रॅक्ट किलर होता आधी कॉन्ट्रॅक्ट किलर म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन समोरच्याला उडवतात ना ते आमचा धंदा आहे तो पण तुम्ही डेऱ्या म्हणालात ना आता डेऱ्या तबेले बिबेले नाही ते दाखवायला आम्ही माणसांना उडवतो ना आमचा धंदा आहे तो आधी मला सांगितलं चाकू कटेली नाव ऐकलंय का चाकू कटेला बब्बू टपलू गँगला उडवलेला तो 22 जणांना तेवच आहे माझा डेडी पेपरात लय गँग उडवल्यात हे ना पण ह्याची अवस्था बघा आज कशी झाली आहे दिसण्यावर जाऊ नका बारकी चोर बॉडी आहे बाकीचे लोक समोरनं वरनं खाली मारते की नाही हे खाली बसून घुसावतो आणि चाकूला धरून उभा राहतो फर जरा संद कट असं वार फेमस आहे ह्याच्या नावानं हो पंडित आमचे डॅडी डेंजर आहेत पोलिसांच्या 6 एन्काउंटर मधनं वाचलेत ते समोरच्या गँग पासून 12 वेळा सुटले तर डेंजर माणूस आहे पण अवस्था बघा ना कशी झाली झोप लागत नाही ह्याला गुरुजी झोप लागली की लगेच करून उठतो येईल का तेव्हा मारल का काय कळत नाही तुम्ही काहीतरी करा ना तुम्ही काय गुरुजी तुम्ही गावा गाणं पण याला झोपवा ना कोण नाही डेडी 18 मारले 18